अमेरिकेतील टेनेसीमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरानं झाड कोसळून तिघांचा मृत्यू झाला। हे झाड एका कारवर कोसळलं। या कारमधील पती पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला, तर पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांचा बचाव करण्यात आला। पाण्यानं अनेक रस्ते बंद झालेत, जनजीवन सुद्धा विस्कळीत झालं होतं। नागरिकांच्या पाण्याचा प्रवाहातून चालता येत नसल्यानं अग्निशमन दलाच्या जवानांनी नागरिकांना पाठीवर घेत रस्ता पार केलाय। हवामान विभागानं अधिक मुसळधार पावसाचाही इशारा दिलाय। पाकिस्तानच्या कराकोरम पर्वतरांगेतील जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च शिखर केटू वरून परतताना चीनची प्रसिद्ध गिर्यारोहक गुआन जिंग हिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। गुआन जिंग ही अनुभवी गिर्यारोहक असून उच्च पर्वत मोहिमांमध्ये तिचा मोठा अनुभव होता। सोमवारी केटू सर केल्यानंतर ती तिच्या पथकासोबत खाली उतरत असताना उताराच्या कठीण भागात अचानक मोठे दगड कोसळले आणि त्यापैकी एकानं गुआनला जोरदार धडक दिली। या क्षणी तिचा तोल गेला आणि ती जोरदार जखमी झाली। त्यानंतर तिचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होतीये। पोडुल वादळानं आज हाँगकाँगला धडक दिली। त्या पार्श्वभूमीवर स्थानिक हवामान खात्यानं मोठ्या वादळाचा इशारा जारी केलाय। आज पहाटेपासून हाँगकाँगमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली, मात्र सुदैवानं वादळ आणि पावसानं कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही। स्थानिक वृत्तवाहिनीच्या व्हिडिओमध्ये वादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन बचाव पथकाच्या बोटी आणि रस्त्यांवर मुसळधार पावसानं ठप्प झालेली वाहतूक आणि नागरिक दिसतायत। सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुसिक यांच्या धोरणांविरोधात देशभरात तणावाचं वातावरण आहे। सुरू असलेल्या आंदोलनात जवळपास 50 निदर्शकांना ताब्यात घेण्यात आलंय। अनेक लोक जखमी झालेत। मंगळवारी रात्री सुरू झालेल्या अशांततेनंतर आज सायंकाळी देशभरात सुमारे 90 ठिकाणी निदर्शनं झाली। सत्ताधारी सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या समर्थकांनी त्यांच्या पक्ष कार्यालयाजवळून जाणाऱ्या सरकारविरोधी आंदोलकांवर वस्तू फेकल्या, तर सरकारविरोधी आंदोलकांनी सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांवर वस्तू फेकल्या। जम्मू काश्मीरच्या प्रश्नावर पाकिस्तानला अमेरिकेची मध्यस्थी हवी आहे, तर भारताला काश्मीर प्रश्नावर कोणत्याही देशाची मध्यस्थी मान्य नाही, हे भारतानं या अगोदरच स्पष्ट केलंय। आज पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प काश्मीर प्रश्न सोडवण्यात भूमिका बजावतील असं म्हटलंय। तसंच पाकची अणुशक्ती आक्रमक मानसिकतेसाठी विकसित केलेली नाही, तर भारताच्या अणुक्षमतेविरुद्ध संरक्षण रेषा मजबूत करण्यासाठी विकसित केली असल्याचा दावा देखील शरीफ यांनी केलाय। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या बिग गाझा योजनेची अंमलबजावणी गाझामध्ये सुरू झाली आहे। एकीकडे इस्रायली सैन्य दक्षिण गाझात आपले रणगाडे गोळा करत असताना गाझातील लोकांना तिथून विस्थापित करण्याच्या योजनेवर सुद्धा काम सुरू झालंय। दरम्यान इस्रायल गाझातून पॅलेस्टिनींना जबरदस्तीनं हाकलून लावून आधीच अस्थिर आणि संकटग्रस्त देशांशी करार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा नवीन अहवालात दावा केला गेलाय। अहवालानुसार नेतन्याहू सरकार दक्षिण सुदानसह गाझामधील लोकांना सोमालियामध्ये स्थायिक करण्यासाठी चर्चा करत असल्याची माहिती आहे। चर्चेनंतर युद्ध थांबवलं नाही तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना दिलाय। ट्रम्प आणि पुतिन उद्या अलास्कामध्ये भेटणार आहेत। युक्रेनमध्ये 3 वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध संपवणं हा त्यामागचा उद्देश आहे। ट्रम्प आणि पुतिन पहिल्यांदाच अमेरिकेच्या भूमीवर भेटणार आहेत। रशियानं यापूर्वी पुतिन आणि ट्रम्प यांच्या भेटीसाठी UAEची शिफारस केली होती, मात्र त्यानंतर ट्रम्प यांनी भेटीसाठी अलास्काची निवड केली आहे। सिंधू जल वाटप करारावरून पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे। पाकिस्तानच्या पाण्याचा एकही थेंब आम्ही भारताला हिरावून देणार नाही। पाणी हिरावून घेण्याचा प्रयत्न झाल्यास पाकिस्तान भारताला धडा शिकवेल असा इशारा शहबाज शरीफ यांनी दिलाय। भारतानं पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर ते सिंधू पाणी वाटप कराराचं उल्लंघन ठरेल। पाणी ही पाकची जीवनदायिनी आहे आणि आंतरराष्ट्रीय करारानुसार आमच्या हक्कांशी आम्ही तडजोड स्वीकारणार नाही, अशी स्पष्ट भूमिकाही पाकनं घेतली आहे। एअर कॅनडाची विमानसेवा लवकर पूर्णतः बंद होणार आहे। फ्लाईट अटेंडन्सच्या संभाव्य संपामुळे देशातील सर्वात मोठी एअरलाईन संपूर्णपणे बंद केली जाणार आहे। यासाठी गुरुवारपासून हळूहळू उड्डाणं रद्द केली जातील। काही दिवसांनी आणखी उड्डाणं रद्द होतील आणि आठवड्याच्या शेवटी एअर कॅनडा आणि एअर कॅनडा रूटची सर्व उड्डाणं थांबतील। 10,000 फ्लाईट अटेंडन्स संपावर जाणार आहेत। रद्द झालेल्या उड्डाणांच्या ग्राहकांना सूचना देऊन पूर्ण परतावा मिळेल आणि इतर कॅनेडियन आणि परदेशी विमान कंपन्यांमार्फत पर्यायी प्रवास व्यवस्थाही केली जाणार आहे। चीनला टक्कर देण्यासाठी तायवाननं मोठा निर्णय घेतलाय। मुलं जन्माला घातल्यास 6 लाख रुपये मिळणार आहेत।
चीननं मुलं जन्माला घातल्यास 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती। या योजनेला टक्कर देत तैवाननं 6 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे। जन्मदरात सातत्यानं घट होत असल्यानं तैवान सरकारनं अनुदान वाढवण्याचा निर्णय घेतलाय आणि याच अंतर्गत तैवानमध्ये मुलाला जन्म देण्यासाठी तब्बल 6 लाख रुपये दिले जाणार आहेत। तैवानमध्ये वाढत्या महागाई आणि घटत्या जन्मदरामुळे देशात चिंतेचं वातावरण आहे आणि याच पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतलाय। अमेरिकेतील टेक्सास राज्यातील लिअँडर शहरात विद्यार्थ्यांची स्कूल बस उलटून अपघात झाला। या अपघातात 43 विद्यार्थी जखमी झाले असल्याची माहिती आहे। त्यापैकी 12 जणांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर एका प्रवाशाची प्रकृती गंभीर आहे। दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। इतर 40 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे। लिअँडर शहराच्या पोलीस विभागानं याबाबतची माहिती दिली आहे। दक्षिण व्हर्जिनियामध्ये पिट्सलेव्हिनिया काउंटी इथं अनेक कायदा अंमलबजावणी अधिकारी गोळीबारात जखमी झालेत, अशी माहिती खासदार जॉन मॅकगायर यांनी दिली आहे। त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून जखमी डेप्युटीज आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देखील दिल्या। घटनास्थळावरील छायाचित्र आणि व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येनं पोलीस आणि आपत्कालीन वाहनं दिसतायत। तर पिट्सलेव्हिनिया काउंटी हे व्हर्जिनियाच्या दक्षिण सीमेवर नॉर्थ कॅरोलिनापासून सुमारे 158 किलोमीटर वायव्येस आहे। चीनचे परराष्ट्र मंत्री सोमवारी भारत दौऱ्यावर येणार आहेत। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी सीमा वादावर चर्चेसाठी हा दौरा आहे। चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी भारताच्या दौऱ्यावर येतात। दोन्ही देशांमध्ये असलेल्या सीमा वादावर विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह ते सहभागी होतील। रशियातील कझान शहरात मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीनंतर विशेष प्रतिनिधी स्तरावर संवादाचा निर्णय घेण्यात आला होता। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चीन दौऱ्याबाबतही संवाद होण्याची शक्यता आहे। हिमाचल प्रदेशातील बहुतेक भागात मुसळधार पाऊस पडला। कोटखाईच्या खलतुनाला टेकड्यामध्ये ढगफुटी झाल्यानं नाल्यात चिखल वाहून आला। त्यामुळे तराईतील एक पेट्रोल पंप आणि 6हून अधिक वाहनं गाडली गेली, तर पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पळून जाऊन जीव वाचवला। तर हिमाचल प्रदेशातील कुल्लू आणि शिमला इथं 4 ठिकाणी ढगफुटी झाली आहे। कुल्लूमधील श्रीखंड आणि तीर्थन व्हॅली, शिमला जिल्ह्यातील नांती गावातील फाचा आणि काशापत इथं ढगफुटी झाल्यानं नद्या आणि ओढ्यांना पूर आलाय। गेल्या 24 तासांत पाऊस आणि संबंधित घटनांमुळे 323 रस्ते बंद करण्यात आलेत। जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चासोटी भागात ढगफुटी झाली आहे। प्रशासनानं तातडीनं बचाव कार्य सुरू केलंय। मदत पथकं घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत। नुकसानीचं मूल्यांकन सध्या सुरू आहे आणि जखमींना वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत। ताज्या माहितीनुसार या घटनेमध्ये सुमारे 12 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। ढगफुटीच्या भागात जाणारा रस्ताही वाहून गेला, त्यामुळे घटनास्थळी मदत कार्य पोहोचणं कठीण झालंय। दिल्ली आणि एनसीआरच्या अनेक भागांमध्ये आज जोरदार पाऊस झाला। यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं। वाहतूकही संथ गतीनं सुरू आहे। तर पुढील 2 ते 3 तासांत दिल्लीत जोरदार पाऊस, वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तसंच हवामान विभागानं 20 ऑगस्टपर्यंत दिल्लीत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला। त्यामुळे उष्णता आणि दमटपणापासून नागरिकांना दिलासाही मिळेल। उद्या 79वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावतील आणि राष्ट्राला संबोधित करतील। यावेळची थीम नवीन भारत ही असणार आहे। मोदी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून सलग 12व्या वेळी राष्ट्राला संबोधित करतील। यावर्षी पहिल्यांदाच 11 अग्निवीर राष्ट्रगीत वाजवणाऱ्या बँडमध्ये भाग घेतील। तसंच निमंत्रण पत्रिकेवर ऑपरेशन सिंदूरचा लोगो आणि न्यू इंडियाच्या उद्याचं चित्रण करणारे चिनाब पुलाचा वॉटरमार्क सुद्धा असेल। भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना एक संदेश दिला। उद्या जेव्हा आपण आपल्या तिरंग्याला अभिवादन करत असू, तेव्हा ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाच्या बळावर 78 वर्षांपूर्वी 15 ऑगस्टच्या दिवशी भारताला स्वातंत्र्य प्राप्ती झाली, त्या सर्वांनाही आपण श्रद्धांजली अर्पण करू। गेल्या आर्थिक वर्षात 6.5% इतका जीडीपी वृद्धी दर सांभाळत भारत जगातल्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक वेगानं प्रगती करणारा देश ठरला असल्याचंही मुर्मू यांनी संदेशात नमूद केलंय। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस मतदार अधिकार यात्रा काढणार आहे। बिहारमधील SIR मुद्द्याच्या विरोधात राहुल गांधी ही यात्रा काढणार आहेत।
17 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान बिहारमध्ये ही यात्रा काढली जाणार आहे। 17 ऑगस्टला बिहारमधील सासारामधून या यात्रेला सुरुवात होणार आहे, तर 1 सप्टेंबरला पटनाच्या गांधी मैदानात यात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती आहे। समारोप सभेला इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रणही असणार आहे। मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उत्तराखंड धर्म स्वातंत्र्य विधेयक 2025 ला मंजुरी देण्यात आली आहे। या विधेयकात खोट्या ओळखीनं विवाह करणं आणि सोशल मीडिया मेसेजिंग ॲप्स किंवा इतर कोणत्याही ऑनलाईन माध्यमांद्वारे धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्यात येणार नाहीये। तसं केल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे, त्यामुळे धर्मांतर रोखण्यासाठी मदत होणार आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या मुरिदके आणि बहावलपूर येथील दहशतवादी ठिकाणांना उद्ध्वस्त करणाऱ्या वैमानिकांचा सन्मान होणार आहे। पाकिस्तानी लष्करी मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या लढाऊ वैमानिकांना सन्मान केला जाणार आहे। 9 भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांचा वीर चक्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे। वीर चक्र हा युद्ध काळातील तिसरा सर्वोच्च शौर्य पदक पुरस्कार आहे। भारतीय हवाई दलानं या कारवाईत किमान 6 पाकिस्तानी विमानं पाडली असल्याची माहिती भारतीय एअर चीफ मार्शल यांनी दिलेली होती। जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। राज्याचा दर्जा देताना जम्मू काश्मीरच्या ग्राउंड झिरोची परिस्थिती लक्षात घेणं गरजेचं आहे। पहलगाममध्ये जे घडलं ते तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं केली आहे। जम्मू काश्मीरमध्ये पंचायत निवडणुका आणि नगरपालिका निवडणुका झाल्यात। तिथली सध्याची सुरक्षा आणि प्रशासकीय परिस्थिती राज्याचा दर्जा देण्यासाठी अनुकूल असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। दिल्लीमधील NIA विशेष पटियाला हाऊस न्यायालयानं 26/11 मुंबई हल्ल्यातील आरोपी दहशतवादी तहव्वूर राणा याची न्यायालयीन कोठडी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवली। अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंदरजीत सिंह यांनी हा निर्णय घेतलाय। दहशतवादी राणाला या अगोदर न्यायालयानं सुनावलेली न्यायालयीन कोठडीची मुदत संपली आहे, त्यामुळे त्याला आता दूरदृश्य प्रणालीद्वारे न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलं होतं। तसंच दहशतवादी राणाला नवीन वकिलाची नियुक्ती करण्याबाबत त्याच्या भावासोबत चर्चा करण्यासाठी 3 फोन कॉल करण्याची परवानगी न्यायालयानं दिली आहे। ICICIनं ग्राहकांच्या तीव्र विरोधामुळे नवीन बचत खात्यांसाठी किमान शिल्लक आवश्यकता कमी केली आहे। या बँकेनं अलीकडेच शहरी ग्राहकांसाठी किमान शिल्लक 10,000 रुपयांवरून 50,000 रुपये केलेली होती। आता यात बदल करून ही मर्यादा 5,000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे। नवीन निम शहरी भागातील ग्राहकांसाठी ही किमान शिल्लक 7,500 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे। तसंच ग्रामीण आणि निम शहरी भागातील विद्यमान ग्राहकांसाठी किमान शिल्लक 5,000 रुपये असून त्यात कोणताही बदल झालेला नाही। स्टेट बँक ऑफ इंडिया आता ऑनलाईन इन्स्टंट पेमेंट सेवा म्हणजे IMPS द्वारे 25,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवण्यासाठी शुल्क आकारणार आहे। बँकेने 15 ऑगस्ट पासून हा बदल लागू करण्याचे आदेश दिलेत, तर शाखेद्वारे IMPS व्यवहारांवर आकारल्या जाणाऱ्या शुल्कात कोणताही बदल झालेला नसल्याची माहिती बँकेच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे। 25,000 ते 1 लाख रुपयांपर्यंतच्या खात्यासाठी 2 रुपये, 1 ते 2 लाख रुपयांपर्यंतच्या खात्यासाठी 6 रुपये आणि 2 ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या खात्यासाठी 10 रुपये आकारले जाणार आहेत। सुप्रीम कोर्टाने दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना हटवण्याच्या निर्देशांवर स्थगिती देण्याच्या याचिकेवर निकाल राखून ठेवलाय। याचिकेत प्राणी कल्याण मंडळानं भटक्या कुत्र्यांना आश्रय देण्याची मागणी केली आहे, तर स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या हटवण्याची मागणी केली आहे। कोर्टानं यापूर्वी भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यास परवानगी दिली होती, पण त्यांना हटवण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनानं दिले होते। आता कोर्टाचा अंतिम निर्णय येणं बाकी आहे।